आता सोबत आहेत आमदार सदाभाऊ खोत. सदाभाऊ, काल मंत्रिमंडळ विस्तार झाला, मित्र पक्षांचा विचार करण्यात आलेला नाही, तुम्ही शेतकरी नेते म्हणून प्रमुख दावेदार होते. निश्चितपणानं छोट्या पक्षांचा आणि मित्र पक्षांचा विचार होणं गरजेचं होतं आणि तिन्ही पक्षानं करायला पाहिजे होता. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. छोट्या पक्षांना त्यांच्या काही अडचणी असतील म्हणून बाजूला ठेवला असेल, हे मी समजू शकतो. परंतु आम्ही मात्र लोकसभा असेल, विधानसभा असेल, तिन्ही पक्षांचं शेत चांगल्यापैकी नांगरलं होतं, कोळपलं होतं, धान्याची रास बी उभा केली ती. पण खळ्यावरनं आम्हाने आपलं घरला घालवलं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. आता अपेक्षा आहे का तुम्ही देवेंद्रजींकडे तशी मागणी करणार आहात का? असं आता काय मंत्रिमंडळ झालेल्या नव्या मंत्र्यांनी नव्या दमानं कामाला लागावं. आता शेतकरी हा एक वर्ष पीक वाया गेलं म्हणून दुसऱ्या वर्षी पेरायचं थांबत नसतो, पेरत असतो. एक वावर खाली आहे, एक मंत्रिपद अजूनही भाजपच्या कोट्यातलं खाली आहे. ते आता कुणाला साठी ठेवलंय, कुणाला द्यायचं आहे तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु घटक पक्षांना बरोबर घ्यायला पाहिजे होतं तिन्ही पक्षांनी, पण ते झालं नाही. नाराजी वाटते. नाराजी कुणावर व्यक्त करायची काय? कारण आम्ही शेतात भातात राबणारी माणसं आहे, गाववाड्यातली माणसं आहे. गरिबानं कधी नाराज व्हायचं नसते, त्यानं शांतपणानं कष्ट करायचं असतं. काल तिन्ही नेते म्हटले, मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, की परफॉर्मन्स ऑडिट केलं जाईल आणि ज्याचा परफॉर्मन्स चांगला नसेल त्यांना घरी बसवलं जाईल. आता याच्यावरून असं दिसतंय की जे इच्छुक आहे त्यांच्यासाठी एक ऑप्शन्स आहे की संधी मिळू शकते भविष्यात. मला वाटतं जे निवडून आलेले आहेत त्यांनी आता जनतेच्या प्रश्नाकडे अधिकाधिक लक्ष द्यावं. राजकारणामध्ये ऑप्शन वगैरे असा काही असत नसतो. जे मिळालं आहे त्याच्याशी बरोबर राहून जनतेची सेवा करायची असते. अनेक लोक ज्यांना इच्छुक होते, दावेदार होते, त्यांना मंत्रिपद मिळाले नाही, सुधीर मुनगंटीवार असो किंवा इतर, ते नाराज आहेत. असं काही नाही. पाखरं जरी शेतावरनं लांब गेली असली तर ते कालांतरानं परत येत असतात, कारण शेत त्यांचं असतं. शेवटी महायुती हे सरकार आमचं आहे. मला वाटत नाही कोण आमदार नाराज होतील. थोडं कार्यकर्त्यांच्या भावना असतात. अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, काय वाटतं? नाही, निश्चितपणानं शेतकरी शेतमजूर यांच्या प्रश्नावर या ठिकाणी काही निर्णय व्हावेत. विशेषतः विदर्भामध्ये कापूस आहे, सोयाबीन आहे, संत्रा आहे, या पिकांच्या संदर्भामध्ये सुद्धा इथला शेतकरी सरकार आपल्याला काय घोषणा करत आहे याकडे डोळं लावून बसलेलं आहे. कर्जमाफीच्या संदर्भामध्ये काय निर्णय होतोय याकडे शेतकऱ्याची खऱ्या अर्थानं नजर लागलेली आहे. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.